मध्ये आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिन मध्ये बघणार आहोत। मात्र त्यात एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। सूर्याजी पिसाळवर आजही गद्दारीचा टिळा। पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसा मिंधे लक्षात राहील। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। अमित ठाकरे आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनात मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबईतील विविध मुद्द्यांवर काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन। अमित ठाकरे पहिल्यांदा शिवसेना भवनात। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते। अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर निशाणा। सोलापुरात भाजपचं कार्यालय भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फोडलं। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमधील वाद टोकाला। अंतर्गत वादातून कार्यालयाची तोडफोड। पुण्यात महायुती नाहीच। पुण्यामध्ये शिवसेनेचे 123 उमेदवार रिंगणात। एकही उमेदवार शिवसेनेनं माघारी घेतला नाही। केडीएमसी मध्ये महायुतीचे 19 उमेदवार बिनविरोध। भाजपचे तब्बल 13 उमेदवार तर शिवसेनेचे 6 उमेदवार विजयी। न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं नमस्कार, मी स्वागत। फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात। या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा। नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी चक्क उमेदवाराला घरात कोंडलं। किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते। अखेर पक्षादेशामुळे गावंडेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। तर दुसरीकडे नाशिकमध्ये भाजप उमेदवार आणि बंडखोरांमध्ये राडा झाला। उमेदवारी मागे घेण्यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। तर पुण्यामध्ये महायुतीमधले तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे। विशेष म्हणजे शिवसेना भाजपची चर्चा होऊन शिवसेनेचे काही कार्यकर्ते उमेदवारी मागे घेतील अशी चर्चा होती, पण कोणतीही चर्चा झाली नाही। तर दोन्ही पक्ष स्वबळावर या ठिकाणी लढतायत आणि कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल, धुळ्यासह राज्यातील काही महापालिकांमध्ये महायुतीनं काही ठिकाणी विजयाचा गुलाल उधळलेला आहे। निवडणुकीपूर्वीच त्यांचे काही उमेदवार विजयी झाले। अनेक ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे शिवसेना भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि या सर्व घडामोडी आपल्याला या बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहेत। सुरुवात नंतर ब्रेकनंतर पुन्हा एकदा 36 जिल्ह्यांमधल्या इतरही घडामोडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद संपायचं नाव घेत नाही आणि यावेळी दानवेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खैरेंवर जोरदार टोला लगावला आणि यामुळे दोघांमधील नाराजी कायम असल्याची जोरदार चर्चा। कुत्र्यांवर नजर ठेवण्याचा शिक्षकांसाठीचा पर्याय मागे घेण्याची मागणी बच्चू कडूंनी केली, अन्यथा शिक्षण मंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडण्याचा इशारा कडूंनी दिला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्र्यंबकराजाचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी सपत्नीक त्र्यंबकेश्वर मंदिरात महापूजा केली। जळगावच्या जांभोळी इथल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील सेवानिवृत्त झालेत। यावेळी विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांचे डोळे देखील पाणवले होते। लांजा तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये गवा रेड्याचा वावर आढळला, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। शाकंभरी पौर्णिमेसाठी 60 प्रकारच्या दुर्मिळ भाज्या पंढरपूरच्या मंडईत दाखल झाल्या। दुर्मिळ प्रकारच्या रानभाज्या केवळ वर्षातून एकदाच पंढरपूरच्या मंडईमध्ये विक्रीस उपलब्ध करण्यात आल्या। भुसावळमध्ये रात्री 10 नंतर डीजे वाजवल्यास थेट गुन्हा नोंदवला जाणार आहे। डीवायएसपी केदार बारबोले यांनी हा इशारा दिला।
दौंड बस स्थानक आणि आगारासाठी 7 कोटींचा निधी मंजूर झालाय. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. माथेरानमध्ये हुतात्मा भाई कोतवाल यांच्या 86व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान अभिवादनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. जळगाव जिल्ह्यातील 268 शाळा आर्थिक अडचणीत असल्याचं समोर आले. शासनाकडून मिळणारं 20 कोटींचं अनुदान अद्याप थकीत असल्यानं संस्था चालकांनी नाराजी व्यक्त केली. तातडीनं अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. सेवानिवृत्त प्राचार्य अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तेलंगणातून आरोपीला ताब्यात घेतलंय. कमलाकर जागोजी धंद्रे असं अटक करण्यात आलेल्या वाहन चालकाचं नाव आहे. आरोपीला अटक केल्यानं नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं. सोलापुरात पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी 71 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय तर 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. थंडीच्या कडाक्यात वाढ झाली. शिवाय सोबत दाट धुकंही पडत असल्यामुळे मनमाड मालेगावसह उत्तर महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले. धुक्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊन उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्या 2 ते 10 तास उशिराने धावतात. आणि आता 10 सेकंदात 10 घडामोडी. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमान. आणि आता ब्रेक नंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. अमरावतीमध्ये तिकीट न मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. नाराजीनंतर कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 20 ब आणि 30 अ मध्ये 2 उमेदवारांनी चक्क 2 राजकीय पक्षांचे एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल केलेत. विशेष म्हणजे छाननीमध्ये हे दोन्ही अर्ज वैध ठरलेत. आता या उमेदवारांसमोर आणि निवडणूक आयोगासमोर मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत 99 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले तर 1894 उमेदवार वैध ठरले. नागपूरमध्ये भाजप उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनीच त्यांच्या घरात त्यांना कोंडलं होतं. प्रभाग 13 ड मध्ये भाजपनं किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म दिला होता आणि दरम्यान त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सोलापुरात युती असताना देखील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार तब्बल 22 ठिकाणी आमने-सामने आलेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी सोलापुरात जागावाटपाचा 50-50 फॉर्म्युला अवलंबला आणि त्यानंतर ही दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर लढत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. मुंबईत मनसेच्या 11 नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. वांद्र्यातील नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. वांद्रे इथल्या प्रभाग क्रमांक 97, प्रभाग क्रमांक 98 मधील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्यानं नाराज मनसे पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले. भिवंडी मनपा निवडणुकीत भाजपचे सुमित पाटील यांचा प्रभाग क्रमांक 17 ब मधून बिनविरोध विजय झाला आणि यामुळे पद्मानगर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.